शिवाजी संभाजी जी याचा अर्थ तो आदरयुक्त आहे आणि आपल्या आईशी ज्यावेळेस संवाद साधतो तो एकेरीच असतो। बावनकुळे त्याला मुलासारखं मानतात। त्यांच्यावर मागच्या सरकारने गुन्हे दाखल केले पण ते गुन्हेगार नाहीयेत। आता तुम्ही घाबरू नका, मी आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी आहे। बावनकुळेंना तो गॉडफादर म्हणतो, हे त्याला क्लीन चिट देतात। पण तुम्ही निशाण्यावरती मग एवढं सगळं करताना काय आहे? कारण सातत्याने तुमच्यावरती आरोप होत गेला की संभाजी ब्रिगेड जे आहे ते राष्ट्रवादीशी कनेक्टेड आहे, ते शरद पवारांचं पिल्लू आहे असं काही जण म्हणतात। जसं जसं खोलात जातोय तसं तसं मला चित्र स्पष्ट व्हायला लागतं की महात्मा फुलेंची कुणी हत्या करायचा प्रयत्न केला होता, शाहू महाराजांवर कुणी हल्ला केला होता, बाबासाहेब आंबेडकरांवर कुणी हल्ला केला होता। मी संभाजी महाराजांची सिरियल काढली, डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर मी सहनिर्माता होतो। त्याच्यात आम्ही सत्य इतिहास दाखवला। अनेक आमच्या इतिहासकारांनी नवीन 150 पुस्तकं प्रकाशित केले जिजाई प्रकाशनने। आता त्याला पिवळी पुस्तकं म्हणून बदनाम करतात। मग आता तुमची कसली पुस्तकं आहेत? यांना त्या शिवधर्माबद्दल काय माहिती आहे का? दीपक काटेंना बिलकुल नाही। संभाजी ब्रिगेड बद्दल काय माहिती आहे का? बिलकुल नाही। असायचं काही कारण नाही, कारण त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांचा बराचसा काळ जेलमध्ये गेला। नमस्कार, बोलबेडू चर्चामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। महाराष्ट्रामध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशनाच्या काळामध्ये हिंदी भाषा असेल सक्ती किंवा त्रिभाषा सूत्र असेल, जनसुरक्षा कायदा असेल, या सगळ्या गोष्टीवरून गदारोळ सुरू असताना नुकतीच एक घटना घडली सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट इथं, आणि ज्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला। त्यांच्यावरती वंगण टाकण्यात आलं। विशेषतः ते एका कार्यक्रमासाठी निघालेले होते, त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत होतं, आणि याच्यामध्ये नंतर जी माहिती पुढे आली त्यामध्ये हा हल्ला जो आहे तो सुनियोजित दिसतोय। जो आरोपी आहे प्रमुख, त्याचा भाजपशी संबंध दिसतोय। स्वतः प्रवीण गायकवाड यांनी हा त्यांना मारण्याचा किंवा हत्येचा कट आहे असा संशय व्यक्त केलेला आहे। शिवाय काही दिवसापूर्वी RSSच्याच ऑफिसमध्ये संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ यांना संपवण्याबाबत बैठक झाली असा त्यांनी एक सनसनाटे म्हणता येईल असा आरोप देखील केलेला आहे। नेमका हा घटनाक्रम जो आहे तो कसा घडला, काय नेमकं ह्याच्या पाठीमागचं स्वतः प्रवीण गायकवाड यांचं ॲनालिसिस आहे, आणि याचे पडसाद जे आहेत राजकीय किंवा सामाजिक ते काय आहेत, ही सगळी चर्चा करण्यासाठी खुद्द प्रवीण गायकवाड बोलबेडूच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। स्वागत तुमचं। त्यांची ओळख पुन्हा पुन्हा करून देण्याची सगळ्या प्रेक्षकांना अजिबात गरज नाही आहे। सातत्याने एक अभ्यासू भूमिका ते मांडत असतात, अगदी मराठा आरक्षणाची भूमिका असेल किंवा कुठलीही करंट राजकीय असेल, सामाजिक असेल, आणि एक आकर्षण जे आहे त्यांचं ते अक्रॉस द पार्टी म्हणता येईल किंवा विचारसरणी हे राहिलेलं आहे। त्यांच्या राजकीय भूमिका कदाचित बदलत गेलेल्या आहेत, कधी शेकाप कधी काँग्रेस, परंतु सामाजिक भूमिका ज्या आहेत त्या त्यांच्या ठाम आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूयात। प्रवीणजी, नेमकं घडलंय काय? तुम्ही एका ठिकाणी जाताय, तुमच्या हस्ते सत्कार होता, तो कार्यक्रम होता, आणि अचानक काही युवक येतात आणि गाडीतून ओढून बाहेर काढून तुमच्यावरती ते वंगण फेकतात, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न होतो। हे काय उत्स्फूर्त नाही आहे, हे ज्याला आपण प्री प्लॅन म्हणतो, सुनियोजित हे आहे। आणि तुम्ही स्वतः म्हणालात की हा जीव घेणा हल्ला आहे, म्हणजे माझ्या हत्येचाच कट करण्यात आला। हे तुम्हाला असं का वाटतं? जय जिजाऊ। मी मराठवाड्यामध्ये संभाजी ब्रिगेड सातत्याने परदेशातल्या नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी प्रयत्न करते, आणि त्याच्या अनुषंगाने मी एक व्याख्यानाचा विषय 2018 पासून ठेवलेला आहे। अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, चला जग जिंकूया, असा तो विषय आहे। त्याच्या अंतर्गत मी मराठवाड्यामध्ये होतो। आदरणीय जन्मेजयराजे भोसले यांचा नागरिक सत्कार, तिथले शिक्षण संस्था, ते चालवत असलेले अन्नछत्र, त्यांचं एकूण सामाजिक कार्य, आणि तिथल्या अक्कलकोट तालुक्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचा नागरिक सत्कार ठेवला होता। आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, त्यांच्या हस्ते, कारण त्यांचं वय आणि त्यांचं जन्मेजयराजेंचं वय वगैरे ते तर एकमेकाचा सन्मान होता तो, परंतु खेडेकर साहेबांना त्या कार्यक्रमाला जाणं शक्य नव्हतं, वय, आणि ते आता बुलढाण्याला असतात, त्यामुळे प्रवास। मग सकल मराठा समाज आणि तिथल्या शिक्षण संस्था, ते सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला की बाबा सध्या सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय कोण कोण आहेत, माझ्या नावावर त्यांची संमती झाली, आणि मी अनिशात त्या 6-7 दिवसाचा कार्यक्रम जो होता तो मराठवाड्याचाच होता, आणि धाराशिव
इथून 1च तासाच्या अंतरावर तो कार्यक्रम असल्यामुळे मी तो स्वीकारला होता. स्वामी समर्थांचं ते धार्मिक स्थळ आहे. तिथं काय अशी भानगडी होण्याचे काही कारण नाही. कार्यक्रमाला जन्मेजयराजे भोसले यांच्या घरून आम्ही निघालो. डॉक्टर शिवरत्न शेटे हे त्याचे प्रमुख वक्ते होते. जन्मेजयराजे, आम्ही आणि आमचे कार्यकर्ते आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. खरं तर नॅचरली कुठेही गेला तर कार्यकर्ते किंवा आयोजक आपल्या स्वागताला येतात. तशाच प्रकारचा भास मला झाला. त्याचं कारण असं आहे की तिथं वाजंत्री वाजली, फटाके वाजायला लागले आणि माझ्या जवळ येऊन काही लोकांनी वंगण टाकलं. अर्थात मी ते लक्षात नाही आलं माझ्या, मी ते स्वीकारलं. परंतु जन्मेजयराजे आणि डॉक्टर शेटे हे सभागृहात निघून गेले आणि कार्यक्रम सुरू झाला. इकडं आमच्याकडे कोणी काही बघितलं नाही. तिकडं नंतर झोंबाझोंबी झाली, झटापटी झाली. मी गाडीत गेलो. माझ्यावर खुनी हल्ला झाला हे मी का म्हणतो, त्याचं कारण मी अधोरेखित करतो. पण कार्यक्रम सत्काराचा व्यवस्थित पार पडला. मग आमच्यावर जे टाकलं होतं ते हे करून आम्ही कसं बसं जन्मेजयराजेंनी ज्या हॉटेलमध्ये, त्यांचंच हॉटेल आहे, तिथं आमची व्यवस्था केली. तिथं गेलो, आंघोळ वगैरे केली आणि आम्ही त्यांची वाट बघत बसलो. ते आले. त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल कल्पना असेलही, कारण आता समोरच घडलंय तर ते असा प्रॉब्लेम झाला की त्यांनी आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की किमान तुम्ही निषेध नोंदवला पाहिजे होता कार्यक्रमात, किंवा कार्यक्रम काही वेळ थांबवला पाहिजे होता, किंवा माझ्याच हातचे सत्कार होता, मी जर प्रमुख होतो तर मला किमान संधी दिली पाहिजे होती. पण तसं कुठलंही नाही झालं. मग मी किमान म्हटलं किंवा निदान पोलीस केस तरी नोंदवा. पण तिथं जी परिस्थिती होती त्यांना एवढं गांभीर्य लक्षात आलं नाही. पण बीजेपीच्या PR एजन्सीने हे सगळा घटनाक्रम, पुण्यावरनं PR एजन्सी आली होती, त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बनवले, त्याची बातमी बनवली आणि सोशल मीडिया अगदी सिंधुदुर्ग पासून गडचिरोलीपर्यंत घटनेनंतर साधारणपणे 1 ते 1.5 तासात सगळीकडे व्हायरल केली. माझ्यावर जो हल्ला झाला, आता याचं नेमकं कारण काय आहे तर शिवधर्म नावाची एक संघटना अलीकडं पुढं आलेली आहे. प्रतिष्ठान म्हणा, फाउंडेशन म्हणा, आणि त्याचे दीपक काटे हे त्याचे प्रमुख आहे असं ते सांगतात. रजिस्टर्ड नाही अजून. आणि ते असं सातत्याने भूमिका घेत आहेत की संभाजी ब्रिगेड जी संघटना आहे तिच्या पुढे छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करावं. अवमान केला जातोय, अवमान केला, एकेरी उल्लेख आहे. आता समस्या अशी होती की त्यांचा फोन आला, मी त्यांच्यावर व्यवस्थित बोललो, त्यांना सगळी हकीकत सांगितली. तुमचा मी सन्मान करतो, तुम्ही मला जे सांगितले मला मान्य आहे, तुम्हाला जर तसं वाटत असेल तर. पण अडचण अशी आहे की ही धर्मदाय आयुक्ताकडं नोंदलेली संस्था आहे. त्यासाठी जनरल बॉडी घ्यावी लागती, सगळ्यांची संमती घ्यायला लागती, तिथं मान्यतासाठी परत प्रस्ताव द्यायला लागतो. ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर असा प्रश्न आला की सचिन कांबळे यांनी मुंबईमध्ये 10 वर्षापेक्षा अधिक काळ छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संस्था रजिस्टर करून काम करता येते. आता ती समस्या आहे, तर तिच्यावर मार्ग कसा काढायचा असं आम्ही 1-2 वेळा बोललो होतो. आणि तुम्ही पण या म्हटलं आपण करू, तुम्हाला जर वाटत असेल आम्ही काही करत नाही तर. पण मी त्यांना 2 उदाहरणं दिली. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की असा प्रसंग पूर्वी एकदा आला, तो असा होता की आम्ही स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिकेचा मी सहनिर्माता आहे. डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही केलं. तर बरेच लोकांनी आक्षेप घेतला की छत्रपती नाव नाही, महाराज नाही, अनादर होतोय, एकेरी उल्लेख होतोय. पण मी त्यांना सांगितलं की सेन्सर बोर्डाकडे आम्ही ज्यावेळेस रजिस्टर करायला गेलो तर ऑलरेडी 20 चित्रपट आणि सिरियल, नाटकं तिथं रजिस्टर झालेली आहेत ज्याच्याकडे छत्रपती टायटल आहे संभाजी महाराजांचं. आता ही समस्या अशी आहे की ते डायरेक्टर, लेखकांनी आपल्याला परवानगी दिल्याशिवाय ते टायटल वापरता येत नाही. तर मी त्या लोकांना त्यावेळेस समाधान करू शकलो. गेल्या वर्षी आपण बघितलं की शिवाजी विद्यापीठाचं नाव आता छत्रपती संभाजी, आपलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा. पण डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्याचा इतिहास सांगितला आणि तो विषय तिथं संपला. शिवाजी कोण होता, शिवाजी कोण होता पुस्तक अजूनही त्याचं संदर्भ दिले जातात. नाही म्हणजे एकेरी उल्लेखन, आता तुम्ही जर बघितलं शिवाजी, संभाजी, जी याचा अर्थ तो आदरयुक्त आहे. आणि आपल्या आईशी ज्यावेळेस संवाद साधतो तो एकेरीच असतो. आपल्याला अधिक जवळचा व्यक्ती, आता माझा मुलगा माझ्या बाबतीत एनी हाका मारतो. आपण जवळच्या नातेवाईकांना सन्मानाने आवाजावं म्हणतो, पण ते जवळचे नसतात. आपल्याला आता तुम्ही अनेक संतांनी बघा काय म्हणले विठ्ठोबाला, देवाला काय म्हणले, अरे तुरे म्हणले, भांडलेलं आहे. तुमचं अधिक जवळचं नातं असेल तर तुम्ही अशा प्रकारे, असं काय नसतं की आपण ज्यांना प्रेरणा मानतो, महापुरुष मानतो, त्यांचा अपमान करण्याचा आमचा उद्देशच नाही. मग षड्यंत्र काय, तेव्हा षड्यंत्र काय. ही जी संस्था आहे ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी 2005 ला स्थापन केलेला शिवधर्म याचं नाव त्याला दिलेलं आहे.
यांना त्या शिवधर्माबद्दल काही माहिती आहे का? दीपक काटेंना बिलकुल नाही. संभाजी ब्रिगेडबद्दल काही माहिती आहे का? बिलकुल नाही. असायचं काही कारण नाही, कारण त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांचा बराचसा काळ जेलमध्ये गेलेला आहे. आता ही जशी आम्ही माहिती गोळा करतोय ती फार स्फोटक माहिती आहे. त्यांच्यावर 10 पेक्षा अधिक गुन्हे आहेत. त्यांच्या सख्ख्या चुलत भावाचा खून त्यांनी केलेला आहे. गंभीर गुन्हे 302 गंभीर गुन्हे आहेत. आणि आत्ता अगदी जानेवारी मधली जी घटना आहे, मी जे दावा करतोय त्याच्या मागची काही कारण आहेत, त्याला पुरावे आहेत. जानेवारी 2025 मध्ये त्यांना पुणे विमानतळावर अटक झाली होती. त्यांच्याकडे 2 पिस्तूल बेकायदेशीररित्या आणि 28 काडतूस मॅगझिन सापडली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली, त्यांना येरवडा जेलला पाठवलं. पण आयोनी काय केलं की जजची दिशाभूल केली. हे बघा न्यायपालिकेत काय घडतं, त्यांच्यावरच्या पूर्वीच्या सगळे गुन्हे याच्याबद्दल कुठलीही चर्चा नाही झाली. साफ सांगितलं की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही गंभीर स्वरूपाचा, एकही गुन्हा नाही. की खंडण्या बिंडण्या मोठे गुन्हे आहेत. आणि मग त्यांना जामीन मिळाला. आणि जर नसता मिळाला जामीन तर या पार्श्वभूमीवर त्यांना मोका लागत होता. मोकाच्या अंतर्गत त्यांचं आयुष्य जेलमध्ये गेलं असतं. मग प्रश्न येतो की मग त्यांना मोका लागू नये. एक त्यांच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे का लपवले गेले आणि मग त्यांना का सोडलं गेलं याचा संशय ज्यावेळेस आम्ही सुरू केलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना ही व्यक्ती दीपक काटे हे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे. सातत्याने त्यांचा एकमेकांबरोबर वावर आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात एखादा फोटो काढला, एखादं केलं, सभेत बोललं तर नाही. ते काय म्हणतात, दोघांचे संवाद उपलब्ध आहेत. बावनकुळे त्याला मुलासारखं मानतात. त्यांच्यावर मागच्या सरकारने गुन्हे दाखल केले पण ते गुन्हेगार नाहीयेत. आता तुम्ही घाबरू नका, मी आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख, गृहमंत्री, न्याय व कायदा मंत्री. आणि हे एका सभेमध्ये नाहीये, कमीत कमी 10 पेक्षा अधिक सभेमध्ये ते त्याला ताकद देतात, विश्वास देतात. आता तुम्ही सगळं काम करायला मुक्त आहे. हेच तुम्ही ज्यावेळेस बघता तो त्यांना बावनकुळेंना तो गॉडफादर म्हणतो. हे त्याला क्लीन चिट देतात, क्लीन चिट की हा गुन्हेगार नाहीये. आता मला सांगा, आर्म ऍक्ट खाली त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला यांच्या सरकारमध्ये झाला का नाही? आता सरकार कोणाचं आहे? त्यांचंच आहे. आत्ता अक्कलकोटमध्ये ठीक आहे, कुठले गुन्हे लावायचे का नाही तो नाही, गुन्हेगार म्हणून त्यांना अटक केलेली आहे का नाही, हे यांच्या सरकारमध्ये झाले. मग बावनकुळे अशी कोण व्यक्ती आहे की जी प्रमाण देते की बाबा हे गुन्हेगार नाही आहेत, गुन्हेगार? बरं, ते स्वतः म्हणतात हो ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहे, पण भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाही, हा विचार नाही. आता तुम्ही मागं 1990 पासून जर दंगली बघितल्या, घडलेले प्रसंग बघितले, झालेले हल्ले बघितले, तर तुमच्या असं लक्षात येतं की याच्या मागं खुनाचं षड्यंत्र होतं. मला गाडीतनं वडून काढलं, गाडीवर हल्ला झाले, माझ्या मिसेस बरोबर होत्या. आम्ही त्या धार्मिक स्थळी भेट द्यायला गेलो होतो तर दर्शन पण घ्यायची योजना होती. आता प्रमुखांनीच बोलवले तर चांगली गोष्ट होती. जसं जसं खोलात जातोय तसं तसं मला चित्र स्पष्ट व्हायला लागतं की महात्मा फुलेंची कुणी हत्या करायचा प्रयत्न केला होता, शाहू महाराजांवर कुणी हल्ला केला होता, बाबासाहेब आंबेडकरांवर कुणी हल्ला केला होता. तिथपासून ते महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दाभोळकरांचा विषय आहे, कॉम्रेड पानसरेंचा विषय आहे, कर्नाटकमध्ये गौरी लंकेशचा विषय आहे, कलबुर्गींचा विषय आहे. हे बरोबर 2014 आणि 19 मध्येच घडलेले. आजही मास्टर माइंड सापडलेले नाहीयेत, आजही आपल्याला न्याय मिळत नाही. मग आता हा दुसरा फेज कसा सुरू झाला, तर या फेजमध्ये माझ्यावर ज्या प्रकारे हल्ला झाला, ज्या प्रकारचं वंगण टाकून पूर्ण काळा चेहरा केला, म्हणजे मला मारून टाकलं तरी मी कोण हे ओळखू येणार नाही. या प्रकारचा हल्ला, जो प्रकारचा मी अनुभव घेतला, पण माझे कार्यकर्ते बरोबर होते, त्यांनी योग्य वेळी कडक केलं, मला वाचवलं, मी आज तुमच्या पुढे जिवंत आहे. पण ही जी संस्कृती आणि विकृतीची लढाई आहे, लक्षात ठेवा. तुम्ही ते षडयंत्र सगळं सांगतायत. यात दुसरं पण एक कारण सांगितलं जातं. एक कारण सांगितलं तुम्ही की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख किंवा छत्रपती तुम्ही लावत नाही, अनादर करताय, स्वामी समर्थांवरची टीका असं पण म्हटलं गेलेलं आहे. आणि तो कार्यक्रम होता त्या तिथंच होता अक्कलकोटमध्ये, अन्नछत्र, त्याचे पण ते पदाधिकारी आहेत. म्हणतात लोक की तुमच्या व्यासपीठावरती म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या महाराव जे बोलले होते तो संदर्भ आहे का? हे काय आहे? म्हणजे हे दुसरं कारण पण तुम्हाला वाटतंय का? नाही, बरोबर आहे की मागच्या वर्षी घटनेवरच्या चर्चेवर, घटना जी आहे राज्यघटना, त्याच्यावरच्या कलमांवर किंवा त्याच्याबद्दलची चर्चा आम्ही ठेवली होती. त्याचे ते प्रमुख वक्ते ज्ञानेश महाराज होते. अंधश्रद्धा किंवा काही चुकीच्या गोष्टी असं काही बोलताना त्यांनी निश्चितच
काही संदर्भ असे सांगितलेले आहेत आणि त्यांच्यावर जवळपास 9 गुन्हे दाखल झालेत ज्ञानेश महारावांवर. हो. त्यांना सुद्धा माफी मागायला लावली मुंबईमध्ये त्यांच्या हो. कार्यालयात जाऊन लोकांनी. आता मला सांगा, जर त्याचा संदर्भ असता त्या घटनेचा किंवा मी काही स्वामी समर्थांचा अनादर केलाय असं असतं, तर त्याच संस्थांचे एक प्रमुख अन्नछत्रसारखं अन्नदान करणारा मोठा माणूस, तिथली शिक्षण संस्था, तिथले सगळे लोक एकत्र येतात. मी कधी त्याचा अनादर केला, माझा तो स्वभाव नाही. मी महापुरुषांच्या विचाराचा वाहक आहे, प्रचारक आहे. फुले असतील, शाहू असतील, बाबासाहेब असतील, अन्य म्हणजे आता जसं जसं चळवळीमध्ये काम करतो तसं तसं मी बोलत आलेलो आहे. पण असं कुठंतरी एका देवाबद्दल, साधूंबद्दल मी कधी बोललेलं नाहीये. हा, अंधश्रद्धेबाबतीत काही मुद्दे आहेत किंवा श्रद्धा अंधश्रद्धेबद्दल पण पुसटचं अंतर आहे. माझा तसा काही संबंध नाही. ज्या अर्थी मला स्वतः सन्मानाने बोलवलेलं आहे आणि ती एवढी मोठी व्यक्ती की त्यांचा सत्कार माझ्या हस्ते, म्हणजे तुम्ही विचार करा की तिथले शिक्षण मंडळ, अन्नछत्र मंडळ, तिथले सार्वजनिक जे काही संस्था चालतात, हे सगळे नागरिक सत्कार करतात आणि मला बोलवतात, तर त्यांना पूर्व पार्श्वभूमी माहिती आहे. मग असं ठरवून मला बोलवलं असं मला वाटत नाही. तसं काही मला काही पटत नाही, कारण ऑलरेडी तो सन्मान खरा अर्ध्याने पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा आहे. पण जी घटना घडली आहे, जसं जसं आपण शोधत जातो तसं तसं हे जे दीपक काटे आहे, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांचं बावनकुळेंशी असलेला संबंध आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही बेसावध असणार, कारण तिथं काय आमचा वादाचा विषय नाही, आमचा काय कुठला विषय असा नाही किंवा संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम नाही. आम्ही गाफील होतो आणि त्यांनी डाव साधला. तुम्ही दोन्ही कारणं सांगितली, म्हणजे संभाजी महाराजांचा अवमान होतोय हे त्यांना का वाटतंय, किंवा जो स्वामी समर्थांचा तो काय पटणारा मुद्दा पटणारा मुद्दा नाही, बरोबर आहे. पण आता त्याच्यानंतर तुम्हाला जे समर्थन मिळालं सगळ्या महाराष्ट्रामधून, अगदी परदेशातून सुद्धा खूप खूप काळजी खूप घ्या, खूप खूप अगदी होणार. ज्येष्ठ ते शरद पवार यांना पण तुम्ही भेटलात, विधिमंडळामध्ये सुद्धा पडसाद त्याचे उमटलेले आहेत. पण नंतर येताना तुम्हाला दुग्धाभिषेक पण झाला. त्याच्यानंतर जशाच तसे उत्तर दिलं जाईल, सांगितलं काटेचा काटा काढला जाईल. तर इथं काही प्रश्न उपस्थित होत आहेत की हे कारण तुमचं वाक्य आहे ना, मनात गांधीजी वगैरे, तर हे कशासाठी? अँड आय फॉर अन आय विल मेक होल वर्ल्ड ब्लाइंड, गांधीजींच्याच कोटचा उल्लेख केला जातोय. तर जशाच तसं, तसा तुमचा पिंड नाही आहे तुम्ही जसं म्हणतात, पण काही कार्यकर्ते असतील, तर हे कशासाठी? एक कसं असतं की विचाराची लढाई विचारांनी करावी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस जेम्स लेनचं पुस्तकाचा वाद झाला, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान, त्यांनी असं सांगितलं की असा हल्ला वगैरे करायला नाही पाहिजे, विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे. निश्चितच संवाद होतात, आपल्याकडे अनेक चर्चा होत असतात, अनेक विषय खोडता येतात, नवीन पुस्तकं लिहिता येतात. पण ज्यावेळेस विचाराची लढाई विचारांनी चालते त्यावेळेस ते होतं. पण आपल्याला पूर्ण भारताचा इतिहास बघितला, अगदी धर्मकाळ असेल, इतिहास काळ असेल, तर विचाराची लढाई विचारांनी हे तत्वज्ञान आहे. पण विकृती ठेचावी लागती हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. जिजाऊची छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाल्यानंतर विधिमंडळामध्ये आदरणीय आमदार रेखाताई खेडेकरांनी या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी हट्ट धरला, प्रयत्न केले, पण कुठल्याही सरकारने कारवाई केली नाही. मग आम्ही अभ्यास केला की बाबा नक्की काय आहे, कुठून आलं पुस्तक, कशी आली वाक्य, कुठून, मग त्याचा संदर्भ भांडारकरशी झाला आणि तो आपण प्रतिकात्मक हल्ला केला. तिथं काही कुणाला इजा झालेली नाही, कुठलाही धोका झाला, तर ते खूप त्याच्याबद्दल बोललं गेलं, पण ती वस्तुस्थिती अशी की प्रतिकात्मक हल्ला आहे, तो काही फार मोठा होता असं नाही. परंतु हे का करावं लागलं, तर आमच्या महापुरुषांच्या पितृतुल्य जे आहेत लोक, त्यांच्या पितृत्वाबद्दलच शंका घेतली जाते आणि हीच जर इतिहासामध्ये मांडणी झाली असती तर किती धोकादायक होतं. तर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एखादी कृती करावी लागली तर ती काही वाईट कृती नसते. म्हणजे अगदी गांधीजी जरी असले किंवा कुणीही महापुरुष असला तरी त्यांनी विकृती ठेचायला पाहिजे याच्यावर त्यांची सहमती आहे ना. मग आमच्यावर जे काही तुम्ही सांगता ते अनेक असे प्रसंग आहे. आता असं आहे की मी तिकडून येताना माझ्यावर वंगण टाकलं होतं, काळं केलं होतं, तर पंढरपूरमध्ये त्यांनी दुग्ध अभिषेक केला माझा. आता अभिषेक म्हणणं का नाही हा परत वादाचा विषय होऊ शकतो, पण मला स्वच्छ केलं, एक आपल्या एक संस्काराचा भाग आहे आणि तो झाला. मी काही डगमगलेलो नाहीये, माझा साधा बीपी वाढलेला नाही किंवा माझी शीर सुद्धा आली नाही, कारण मला माहिती आहे की क्रांतीनंतर प्रतिक्रांती होती. कृतीला अशा प्रकारच्या गोष्टी घडणारी, म्हणजे मला मानसिक तयारी ठेवलेली मागच्या 20-25 वर्षांपासून की आमच्या महापुरुषांबरोबर जे घडलंय त्यांचेच विचार मांडताना त्यातल्या धोक्याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून जशाच तसे उत्तर देईल हे जे काय आहे तर ते
पूर्वीपासून संभाजी ब्रिगेडचा तसा इतिहास आहे. हो. हे बघा, हे काही गुंडगिरी नाही की माझा आणि दीपक काट्याच्या काही बांधाला बांध नाही, पैशाचे व्यवहार नाही किंवा आमचा काही व्यवसाय एकत्र नव्हता. हं. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्याचं जो हेतू तो सांगतो की छत्रपती नाव लावा वगैरे, हे काही दिसत नाहीये. त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचे संबंध, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि मागचे 4 जे घटना 2014 मधल्या मी तुम्हाला सांगितले, 19 मधल्या, आणि त्या पार्श्वभूमीवर आता हे नवीन सरकार आलं. नवीन सरकार आल्यानंतर 6-7 महिन्यातच हे घटनाक्रम सुरू होतात. मग फक्त मी नाहीये, माझ्यानंतर बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मिश्राम आहेत, त्याच्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत, आणि जे लोक शिवराय फुले आंबेडकरांची समतावादी मानवतावादी भूमिका मांडतात, राज्यघटनेतले समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी लढतात, हा आडसर आहे विचारसरणीचा. एक मनस्मृतीचे समर्थक आहेत आणि एक राज्यघटनेचे समर्थक, एक पुरोगामी विचारसरणी आणि एक प्रतिगामी विचाराने निश्चितच लढाई झाली पाहिजे. पण विचाराने ती लढाई ते टिकत नाही. ज्यावेळेस विचाराचा म्हणजे विरोध करत असताना त्यांच्याकडे युक्तिवाद नसतात, ते तिथं थांबतात. मग यांना संपवलं पाहिजे. हे आतापर्यंतच्या इतिहासात दिसलंय. गांधीजींना का संपवलं? भारताला स्वतंत्र 47ला मिळाले आणि 48ला गांधीजींना मारलं. काय ते, आणि नंतर मग ते खूप अफवा पसरवतात, खूप बदनामी करतात, खूप लूज टॉक्स करतात आणि मग आपली विश्वासार्हता संपवतात. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणता की विचारांची लढाई आहे, आयडिओलॉजिकल आहे आणि ती करता येत नाही, म्हणून मग ह्यांना असं करावं लागतं. याचं हे तुम्ही सगळं सांगितलं, षडयंत्र काय, कनेक्शन काय आहे, गॉडफादर कोण आहे, त्यामुळे तुम्ही संरक्षण पण नाकारलं की बाबा संरक्षण कशाला घ्यायचं, याच सरकार म्हणजे भाजपचं सरकार आहे, गृहमंत्री भाजपचेच आहेत. त्यामुळे अक्कलकोटला पोलीस चौकीमध्येच अनुभव झाला ना. आमचे अमोल काटे हे दीपक काटेचे भाऊ आहे असं समजून तिथल्या पोलिसांनी सांगितलं की आम्ही दीपकची पूर्ण काळजी घेतोय, त्याला सगळं खायला पियला देतोय, त्याला VIP ट्रीटमेंट दिली. हे सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं ना. म्हणजे पोलीस ज्या पद्धतीने या घटनेकडे बघितलं पाहिजे. खुनाचा हल्ला झालेला आहे, माझ्यावर जी काही आपत्ती झालेली आहे, माझी मिसेस बरोबर आहे, गाड्या फोडलेल्या आहेत, आमचे घड्याळ गेले, मोबाईल गेले, माझा चष्मा फुटला, झालेलं नुकसान आहे, त्याचं कुठलीही नोंद घेत नाही. मग जे बायसपणा पोलिसांकडून दिसतो. बरं, पोलिसांना 3 दिवस आधीपासून या घटनेची माहिती होती, आयोजकांना पण साधारण माहिती होती असं नव्याने कळतंय. मी काही असं म्हणत नाही, परंतु आयोजक गाफील होते, पोलीस सतर्क होते, पण तिथं कुठलंही संरक्षण नव्हतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सरकार आणि भाजप पुरस्कृत हल्ला होता. आता त्याच्यात जर पोलीसच सामील असतील तर संरक्षण घ्यायचं कसं? आणि मुख्यमंत्री म्हणतात की तक्रार द्यायला तयार नव्हते, खोटं बोलतात, तक्रार द्यायला तयार नव्हते, पण आम्ही चौकशी करतोय. बघूया चौकशी जर करत असेल. संभाजी भोसले हे माझे जिल्हा अध्यक्ष, यांचीच तक्रार आहे ना. तक्रार द्यायला तयार नव्हते म्हणजे काय, तक्रारच आमची, तोपर्यंत ते कारवाईच करत नव्हते. बघूयात आपण ते शोधतात का. पण सोशिओ पॉलिटिकल ह्याचे जे मुख्यतः परिणाम पडसाद तुम्हाला दिसत आहेत, कारण तुम्ही गेली काही वर्ष सातत्यानं तुम्ही चळवळीमधनं पुढे आलेला आहात आणि आरक्षणाचा मुद्दा असेल, तुमची जी भूमिका आहे ती ठाम आहे, आरक्षणाच्या नादी लागू नका वगैरे. अगदी जरांगेच्या आंदोलनाच्या वेळेस पण तुमची ही जी भूमिका आहे त्याच्यावर तुम्ही ठाम राहिला. त्याच्या आधी क्रांती मोर्चे होते, तुम्ही कशा पद्धतीनं ती भूमिका मांडताय. मराठा तरुणांनी आता कसं उद्योजकतेच्या किंवा आर्थिक याच्या मागं लागलं पाहिजे, तुम्ही सातत्यानं सांगताय. हे सगळं रचनात्मक काम करत असताना परत एकदा संघर्ष जो आहे तो तुम्हाला करावा लागतोय. ह्याचे पडसाद सोशिओ पॉलिटिकल आपण म्हणतोय राजकारणावरती तुम्हाला काय दिसत आहेत? कारण RSSचा पण हात आहे असं तुम्ही म्हणाला की RSSच्या कार्यालयात बैठक झाली असं पण तुमचा एक आरोप आहे आणि भाजपचं कनेक्शन तर समोर झालेलं आहे. हे सगळं हे ठीक आहे. आता हे काटे वगैरे हे काय तुम्ही जे सांगितलं शिवधर्म वगैरे, तुम्हाला दुसरं काय दिसतंय याच्यात, व्यापक काय दिसतंय सगळं महाराष्ट्राचं राजकारण बघता? मागील 25-30 वर्ष मी ही जी चळवळ आहे बहुजन समाजाची, मराठा समाजाची, ते सक्रिय आहे. मराठा क्रांती मोर्चापर्यंत मी पूर्ण सक्रिय होतो. महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे झाले, 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले आणि आरक्षणाची जी मांडणी झालेली आहे त्याचं माझं पुस्तक आहे. ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्र जे समाजाचं मागासलेपणा धार्मिकदृष्ट्या मान्य करतात. दुसरी गोष्ट, आरक्षण नावाचं पुस्तक आहे आणि त्यात मी पहिल्यांदा सिद्ध करायचा प्रयत्न केला की मराठा नावाची जात नाहीये. राष्ट्रगीतामध्ये मराठा शब्द येतो आणि मराठा जात नाही, मग प्रदेशवाचक शब्द आहे आणि मग मराठा समाजाची जात कुठली तर ती कुणबी. बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तर दंबेची असतो मेलो, हे तुकाराम महाराज म्हणतात. शिवाजी
कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बडोदा आर सेड टू बी ऑफ द सेम रेस, म्हणजे ते कुणबीच आहेत, म्हणजे हे राजे लोकच जिथं कुणबी आहेत. तर ही सगळी मांडणी करत करत गायकवाड आयोग स्थापन झाला. गायकवाड आयोगाबरोबर मी काम केलं. पण गायकवाड आयोगाला पण मर्यादा पडल्या. 1063 पानाचा तो अहवाल आहे. त्यातली 44 पानं ही सिद्ध करतात की मराठा कुणबी आहेत. आम्ही पुरावे दिले, विवाह सांगितले, कारण आंतरजातीय विवाह मानायला लागेल जर मराठा कुणबी झाला तर. पण आंतरजातीय विवाह मानला जात नाही, एकच आहे. तर ह्याची सगळ्या मर्यादा लक्षात आल्या. दुसरीकडे लोकसंख्या 142 कोटी आता देशामध्ये, महाराष्ट्रात जवळपास 12 कोटी. आणि आरक्षणाचं सॅबोटायझेशन म्हणजे काय की जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण. आता उदारीकरणामध्ये आणि खाजगीकरणामध्ये सरकारी नोकऱ्या कमी होत गेल्या. म्हणजे आता तुम्ही अगदी मूळ विषय असा आहे की मुख्य प्रभावामध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमधल्या 3rd आणि 4th क्लासची भरतीच होत नाही. अगदी शिक्षक भरतीचं तुम्ही बघताय की आता अनुदानित संस्था आता निर्माण होत नाहीयेत, अनुदानित हॉस्पिटल्स होत नाहीयेत, अनुदानित कॉलेजेस होत नाहीयेत, कारण सरकारकडे जो रेव्हेन्यू जमतो त्यात त्यांना ते करणं परवडत नाही. आणि 7वा 8वा वेतन आयोग असल्यामुळं जसं जसं पगार वाढत गेले तर 50% खर्च तर प्रशासन चालवण्यावर जाते. त्यामुळं खाजगीकरणाकडे आपण चाललोय. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तशाच अर्ध्या झालेल्या आहेत. नवीन भरती होत नाही, कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही अभ्यास केला की बुवा खरंच आरक्षणाने आता आपलं भविष्य आहे. आता आम्ही आरक्षणाला विरोध नाही करत. ज्यांना आंदोलन करायचं त्यांच्यासाठी निश्चित आपला पाठिंबा आहे, पण आम्ही आरक्षणाकडून अर्थकारणाकडे नवी दिशा, नवा विचार. मग त्याच्या मर्यादा किती असाव्या, महाराष्ट्रापुरती असाव्या का देशापुरती? तर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये स्वराज्य ज्यावेळेस स्थापन केलं, राज्याभिषेकाच्या वेळेस, तर राज्य केवढं असावं, तर त्यावेळेस साधनं नव्हती तशी काहीच. तरी ते तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल असं स्वप्न ठेवतात. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, ताराराणी लढली, औरंगजेबाने देह इथंच ठेवला, खुलताबादला त्यांचं हे झाली, थडगं बांधलं, पण विचार टिकला आणि म्हणून मराठ्यांनी आटकेपार झेंडी लावली. छत्रपती शाहू महाराज पहिले सातारच्या गादीवर आले आणि त्यांच्या प्रेरणेने जवळपास अख्खा देश आपण ताब्यात घेतला. तर एक विचार जिवंत होता, तंजावर तहत पेशावर, आणि मराठ्यांनी देशावर राज्य केलं 110 वर्ष. ब्रिटिशांनी 1818ला आपल्या राज्य. आता मग प्रश्न येतो की शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण काम करतो. शिवाजी महाराजांच्या अनेक इतिहासातल्या गोष्टीवर बोलतो आपण, अफजल खानाचा असेल, शाहिस्त खानाचा असेल, पन्हाळ्याचा असेल, आग्र्याचा असेल, पण शिवाजी महाराजांची एक दृष्टी होती. तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे की अलीकडचं संशोधन नाहीये, पण सांगितलं गेलेलं नाही. तर डॉक्टर प्रकाश पवारांनी आता सकल जनवादी शिवाजी पुस्तकामध्ये सप्रमाण सांगितलंय की शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं होतं ते फक्त संरक्षणासाठी नव्हतं, तर त्या आरमारच्या माध्यमातून जगभर 9 कोटीचा व्यापार शिवाजी महाराजांनी केला, कारण स्वराज्याला पैसा लागत होता. असं का आपण खरं मानायचं म्हटलं तर काय, त्यांना माहिती की ब्रिटिश या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणून व्यापार करायला येते. मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. दीव दमनला पोर्चुगीज होते, गोव्याला पोर्चुगीज होते, आणि दीव दमनला पण होते, आणि डच होते, डच, आणि पॉंडिचेरीला फ्रेंच होते. म्हणजे 4 युरोपियन राज्य इथं व्यापार करायसाठी होते. व्यापाराचं महत्व शिवाजी महाराजांना कळलं होतं, नंबर 1. दुसरं, शाहिस्त खानाने इथं 3 वर्ष राहून जे नुकसान केलं होतं स्वराज्याचं, महसुलीचं, तर सुरत लुटून जो पैसा आणला तो स्वराज्यासाठी आणला, हे सुद्धा अर्थकारण होतं. आणि जिजाऊ मासाहेब ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला अटकेत होते, तर पदरच्या पैशांनी स्वराज्य टिकवलं, चालवलं, म्हणजे सेव्हिंग केलं पाहिजे. तर हे सगळा अभ्यास शिवचरित्रामध्ये केल्यानंतर याची व्याप्ती वाढली पाहिजे. आणि आज जर शिवाजी महाराज आले, ही कल्पना केली, तर दक्षिणेतलं शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा, म्हणून त्यातनं आपण तंजावर तहत पेशावरचं व्यापक करून चला जग जिंकूया, ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. तर या प्रेरणेने आम्ही मराठा क्रांती मोर्चानंतर 2 वर्षांनी हे सुरू केलं 18ला. आता आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आम्ही परवा दिवशी आमचा एक कार्यकर्ता काँगो रिपब्लिक आफ्रिकेमध्ये गेला, तर त्याच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आला होता, भावनिक होता. त्याचं कुटुंब आता आर्थिक समृद्ध व्हायला लागलं होतं, आणि त्याची आई म्हटली होती की मला भेटावं. तर तो आला होता, खूप रडला, खूप त्याला म्हणजे भावनिक होतं त्याचं. मग आम्ही सहज माहिती गोळा केली किंवा आपले किती देशात किती मुलं गेली, तर 52 देशामध्ये 20,000 मुलं गेली. आणि आता ही चळवळ किती मोठी झाली. आता BVG हनुमान गायकवाड यांनी स्वतः एक संस्था स्थापन केली, जे आता तसं त्यांनी 1 लाख लोकांना भारतात नोकऱ्या दिलेल्या आहेत. तुम्ही कुठेही गेले तर BVGचे लोक दिसतात.
तर आता जगभरामध्ये युरोपियन मुख्यतः जपान इथं आता ओल्ड एज पीपल वाढल्यामुळं तरुण मुलं पाहिजे जी भारतात आहेत, बेरोजगार पण आहेत, शिकलेली पण आहेत आणि त्यांना आता तिथं पाहिजे. तर 11 लाख लोकांच्या नोकऱ्या आता तयार झालेल्या आहेत. तर बीव्हीजीने आता ती इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर त्यांच्याबरोबर पण आमच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यांच्यावर आमचा करार झालाय. कारण तरुण बेरोजगार राहू नये. तो अस्वस्थ राहतो. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. उदासीनता कशात नाही ती, आर्थिक विवंचनेत नाही. तर ती दूर केली पाहिजे पहिल्यांदा, म्हणून ही चळवळ आम्ही सुरू केलेली. पण तुम्ही निशाण्यावरती मग एवढं सगळं करताना काय आहे, कुणाला तुमचा अडसर वाटतोय, तो अडसर का वाटतोय, हे सामाजिक काम तुम्ही म्हटलं का तुमच्या राजकीय भूमिकेवर वाटतोय? कारण सातत्याने तुमच्यावर ते आरोप होत गेला की संभाजी ब्रिगेड जे आहे ते राष्ट्रवादीशी कनेक्टेड आहे, ते शरद पवारांचं पिल्लू आहे असं काही जण म्हणतात. मला म्हणजे त्याकडे यायचं आहे की याच्या पाठीमागं तुम्ही आता जे अनालिसिस करताय का घडलं तुमच्या बाबतीत कसं, तर 2-3 मला हे मुद्दे विचारायचे. तर त्यातला हा पहिला मुद्दा आहे की की शरद पवार किंवा राष्ट्रवादीशी जी तुमची जवळीक आहे, जे आरोप होत आहेत, तर ते पण एक कारण आहे. नाही, मुख्य विषय मला जो काही दिसतोय, मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी फुले आंबेडकर म्हणजे 11 एप्रिल ते 14 एप्रिल या 4 दिवसात काही सगळीकडे व्याख्यानमाला होत नाही, प्रबोधन होत नाही. म्हणून हा जो काही कालखंड आहे तो वाढत जातो. 1.5-2 महिने पुढे चालतात. कारण प्रत्येक वक्ते मिळणे आणि प्रबोधन होणं, मुख्यतः आंबेडकरी चळवळीमध्ये हे कार्यक्रम खूप ताकदीने लावतात किंवा आता ओबीसी संघटना खूप चांगल्या प्रकारचं प्रबोधन करतात. तर मी कोल्हापूरच्या बिंदू चौकात जिथं महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथून मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मागच्या 1.5 महिन्यामध्ये जे प्रबोधन झालं त्या प्रबोधनातनं माझ्या असं लक्षात आलं की आपण जी मांडणी करतोय ती राज्यघटनेची, म्हणजे मी मांडणी अशी करतो की महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्वतंत्र ही आमच्या पिरेंबलची चौकट आहे, याचं संरक्षण झालं पाहिजे. तर त्याला इमोशनल टच असतो आणि ही जी मांडणी आहे ही महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची संस्कृती आहे. आता तुम्ही जर बघितलं निवडणुकीच्या राजकारणामध्ये तर केंद्रामध्ये सुद्धा आता 2 पुरोगामी विचाराच्या पक्षांचं त्यांना पाठिंबा घ्यायला लागला. म्हणजे चंद्रबाबू नायडू हे पुरोगामी आहेत आणि नितीश कुमार हे पुरोगामी आहेत. पण सत्तेत आता येण्यासाठी त्यांना त्यांची मदत घ्यायला लागली. बहुमत नाही, 400 पार, 100% भाजप. आता दुसरा मुद्दा महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फोडून आपल्याला जोडून बरोबर एकत्र निवडणूक लढून सुद्धा 132च्या पुढे भारतीय जनता पार्टी जाऊ शकली नाही. मग याची अडचण काय आहे? तर राजकीय त्यांनी तडजोड केली. अनेक नामवंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेतले, कारण 145चा आकडा जुळवायचा आहे. तरी 132च्या पुढे जात नाहीये. मग एकनाथ शिंदेची काही टक्का मतं ते कमी पडण्याची शक्यता म्हणून पुरोगामी म्हणणाऱ्या अजित पवारांची मतं तरी ती काही जुळणी होत नाही. भारतीय जनता पार्टी त्यांना काय एकनाथ शिंदेवर किंवा शिवसेनेवर प्रेम आहे असं नाही आणि राष्ट्रवादीवर पण नाही. आपण पूर्णपणे विचार केला पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925ला स्थापन झाला, 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात आणि त्यांना असं वाटत होतं शताब्दी महोत्सवामध्ये पूर्ण बहुमत केंद्रात आणि ज्या राज्यामध्ये त्याची स्थापना झाली नागपूरला त्याच्यामध्ये बहुमत पाहिजे. मग अडसर काय येतोय? नेते तर घाबरतायत, ईडीला घाबरतायत, एसआयटीला घाबरतायत, इन्कम टॅक्सला घाबरतायत, अनेक प्रकारे घाबरतायत. जरा धमकी दिली की पक्षांतर करतायत. आता काल परवाची गोष्ट आहे की कुणाल पाटील एवढा मोठा काँग्रेसचा वारसा तरुण प्रवेश केला. काल संजय जगतापांनी सासवडमध्ये प्रवेश केला, संग्राम थोपटेंनी केला. आता ह्या तरुणांना भविष्य काँग्रेसमध्ये दिसत नसेल आणि ते बीजेपी मध्ये जात असतील तर जे काही वातावरण आहे महाराष्ट्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चांगलं नाही. 100% भाजप म्हणजे काय, अजित पवारांचाही पक्ष संपवायचा आहे. माझ्याकडं एक ज्येष्ठ नेते म्हणजे मुख्य नेते पुण्याचे भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय माझ्याकडे आले होते भेटायला. तर ते मला म्हटले की अरे प्रवीण, तुला असं वाटतं की आम्ही 2 पक्ष फोडले. आम्हाला 2 पक्ष फोडायचे नाहीत, त्यांना संपवायचे. त्याची सुरुवात झालेली. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे रोज चालू आहे, अजित पवार विरुद्ध शरद पवार रोज चालू आहे. आता हे त्यांना कळत नसेल का? त्यांनाही कळतंय. म्हणजे ठाकरे परिवारामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमुळे अजित पवार आहे. एवढं नातं असताना असं भाजपवर काय प्रेम निर्माण झालं तर इथं संशयाला जागा आहे. आता हे झालं राजकीय. सामाजिक काय अडचण आहे की सातत्याने ज्या चळवळी
राज्यघटना, लोकशाही आणि फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराची मांडणी करतायत. हं. त्यात कोण कोण आहे? मग बामसेप असेल, हो. तिच्याबरोबर संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, वंचित बहुजन आघाडी. मी मुख्यतः याच्यासाठी घेतो की सगळेच आंबेडकरी आहे. चळवळी बरोबर आहे. हो. आणि ओबीसी चळवळी ज्या फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराला मानतात. हे जे जागृती करतायत सतत, त्यामुळं महाराष्ट्रात तो टक्का त्यांना पाहिजे तो वाढत नाही. वाढत नाही. ठीक आहे, ते शिवसेना फुटीर गट, एक राष्ट्रवादी फुटीर गट घेऊन त्यांनी सत्ता मिळवली. हं. परंतु प्रश्न काय आहे की जो त्यांना बहुमताचा आकडा आहे Right, तो बरोबर. विचाराशी संघर्ष आहे. हं. मग हा विचाराला थोपवलं पाहिजे म्हणून बरोबर. संघाने जी मीटिंग घेतली बरोबर. त्या संघाच्या मीटिंगची 2 कारणे. एक, बामसेप आणि मूल निवासी संघाने त्यांच्या हं. मुख्यालयाला घेरावा घातला होता, निदर्शने केली होती हं. आणि त्याच्यामुळे देशभर बदनामी होतीये. मग त्याच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा झाली, जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की आता यांचा कधीतरी बंदोबस्त केला पाहिजे. तर हं. बंदोबस्त कसा करायचा? तर वेगवेगळे प्रकारे, त्यातला हा परवाचा अक्कलकोटचा एक अनुभव माझा. बरोबर आहे. शेवटाकडे येताना मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणाला की जी तुम्ही मांडणी करताय सातत्यानं शाहू फुले आंबेडकर विचारांची, असाही आता आक्षेप घेतला गेला. जसं मगाशी म्हटलं की राष्ट्रवादीचं मग ते बी ग्रेड म्हणायचं, बी ग्रेड आहेत हे असतं. तर बहुजन समाजाने फार हुरळून जायचं कारण नाही आहे. कारण जसं पेरलं तसंच उगवलेलं आहे. भांडारकरचं उदाहरण दिलं जातं, दादोजी यांचा पुतळा हटवण्याचं असेल तर हे करत आलं. पुतळे तोडणं, गडकरींचा पुतळा असेल, काळं फासणं वगैरे हे करत आलं. आता त्यांच्यावरतीच हे उलटलेलं आहे असं एक म्हटलं जाते. आणि ते करताना तुमची बहुजन समाजाची व्याख्या काय आहे? सोनई खरडासारख्या घटनेबद्दल तुमची काय मतं आहेत? ॲट्रॉसिटी तुम्हाला रद्द व्हावी असं का वाटतं? म्हणजे काही दलित कार्यकर्त्यांकडून तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा, दलित, ब्राह्मण हे 3 कोण आहेत. ब्राह्मणेतर म्हणा, मराठेतर म्हणा, हे जातकरण होत आलेलं आहे. आणि दुसरीकडं ब्राह्मणांचा विरोध आहे, पराकोटीचा ब्राह्मण द्वेष आहे. हे 2 आरोप जे आहेत या पार्श्वभूमीवरती मला तुमच्याकडे दोन्हीचं उत्तर पाहिजे. एक म्हणजे हे दलितांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून जे आक्षेप मांडले जात आहेत तुमच्या भूमिकेमध्ये, किंवा तुम्ही भूमिका स्पष्ट करा तुमची, आणि ब्राह्मण द्वेषाबद्दल. आणि मुख्यतः काय आहे की मी पूर्ण आंबेडकरिस्ट आहे. हं. हे आता जग जाहीर आहे. माझ्या घरी बुद्धाचा पुतळा आहे, त्याचे पण वेगवेगळ्या प्रकारे चर्चा अनेक वेळा झालेलं आहे. मी बुद्धाकडे गेलेलो आहे, हे आता माझं जग मान्य झालेली गोष्ट आहे आणि मला त्याचे अनुभव झालेले आहेत. आता राहिला प्रत्येक वेळेच्या भूमिकेचं. खरड्याच्या वेळेस पण आम्ही भूमिका घेतली होती. एखादी हत्या झाली तर त्याचं समर्थन करणार. नितीन आगे प्रकरणामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे. पण असं आहे की प्रत्येक भूमिका आम्ही ज्या घेतो त्या समाजातल्या, बहुजन समाजाच्या, बहुसंख्य लोकांच्या हिताच्या घेतो. आता कसं आहे, ॲट्रॉसिटी बाबतीत जे काही घडलेलं ते म्हणताय, तर मराठा क्रांती मोर्चामध्ये काय मागणी होती ती नीट समजून घेतली पाहिजे. जे आरोप करतात त्यांना माहिती असतं की ॲट्रॉसिटीचा गैरवापर आणि गैरवापर झालेलं, सिद्ध झालेलं अशी प्रकरणं आमच्याकडे होती. म्हणजे काही कारणाने दहशत निर्माण करणे किंवा ॲट्रॉसिटी कायद्याच्या निमित्ताने काही खंडणी वसूल करणे, असे काही गोष्टी, किंवा जमीन लाटणे, अनेक असे काही घटना. आता ते काही बरोबर असतील नाही, हे न्यायपालिकेचा भाग आहे, पोलीस यंत्रणेचा भाग आहे. पण प्रथम दर्शनीय आमच्या असं लक्षात येत होतं, कारण आम्ही मराठा संघटना चालवतो तर त्या आशेने आमच्याकडे येतात. सामोपचाराने अनेक ॲट्रॉसिटी ज्या काही चुकीच्या पद्धतीने होत्या, तर सामोपचाराने आम्ही आंबेडकरिस्ट विचाराचे असल्यामुळं त्यांनी सन्मान ठेवून अनेक लोकांनी या ॲट्रॉसिटी दाखल केल्या नाही. गैरवापर होतो हा वाद आहे. याचा अर्थ आम्ही दलितांच्या विरोधात आहे हे म्हणण्याला काही अर्थ नाही. आम्ही मुळातच आंबेडकरिस्ट आहे राज्यघटनेच्या संरक्षणासाठी. परंतु काही लोक राजकीय महत्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या जवळ जाण्यासाठी मग अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करतात. आता राहिला आपण म्हणता ब्राह्मणांच्या बद्दलचं, तर एक लक्षात घ्या की, किंवा इतिहासाबद्दलचं, किंवा आपण म्हणला भांडारकर बद्दल, किंवा आपण गडकरींबद्दल म्हटला, आता लक्षात घ्या जो विकृत इतिहास लिहिलेला आहे तो पुसला पाहिजे का नाही. आता गडकरींचं जे पुस्तक आहे राजसन्यास, त्याच्यामधनं संभाजी महाराजांची प्रचंड बदनामी झाली. प्रचंड, नुसती नाही, प्रचंड बदनामी झाली. त्यांना बदफैली, दारुडे, बाय, अशा प्रकारचं घाणेरडं लिखाण, ज्याला कुठेही ऐतिहासिक पुरावा नाही, पण एक कादंबरी लिहिली राजसन्यास. त्याच्यातनं परत एक वेगळा जन्म घेतला होता तो प्रख्यात्रेंनी. त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी एका कुत्र्याला जन्म दिला होता, त्याचं नाव मोत्या आहे. नाही, मोत्या आहे. ही ऐकीव कहाणी, तिला मोत्या नाव दिलं आणि त्या मोत्याचा जन्म झाला आणि मोत्याचा पुतळा तिथं जासपर्यंत वाघ्या झाला तर वाघ्या कुत्र्याचा इतिहास उपलब्ध नाही. आता हे जे विकृतीकरण इतिहासाचं झालं, त्याचं सांस्कृतिकीकरण करायला पाहिजे का नाही.
इतिहासात एकही पुरावा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांकडे असा कुठला पुतळा होता. त्यांचं शिवभारत, संभाजी महाराजांचं बुधभूषण, कवी नशीक सगळे तुम्ही जेवढे म्हणून समकालीन कागदपत्र बघा. जे दे शकावली, जे दे कारिना पत्र, ज्याला आपण प्रथम दर्शनीय म्हणतो, किंवा अगदी याच्यानंतर समकालीन नसले तरी आपण सभासद बखरसाठी आपण सूट देऊ, किंवा त्याच्यातही कुठं नोंद नाही. मग अनैतिक प्रसंग आणि कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटकातनं जी बदनामी करण्यात आलेली, ती बदनामी आमच्या महापुरुषांनी आम्ही का खपून घ्यावी? पण त्याला ऐतिहासिक आधार नाहीये. म्हणजे तुम्ही जेम्स लेनचं सांगितलं तर त्याचे शिवाजी महाराज जिजाऊंची बदनामी आहे. गडकरी म्हणलं तर संभाजी महाराजांची बदनामी आहे. आणि बाबासाहेब पुरंदर यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये दादोजी कोंडदेवचं उदात्तीकरण किती करावं. आणि जे लोक धर्म मानतात, जे लोक पत्रिका बघतात, त्यांना गोत्र किती गंभीर मुद्दा आहे. त्यांनी लिहिलं की बाल शिवाजी, जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवचं गोत्र एक होतं. आता मला ह्याचा अर्थ कळत नाहीये. गोत्र कोणाचं असतं? आई वडील. आणि आता गोत्र एक आहे, उद्देश एक आहे असं म्हणायचं काहीच कारण नाही. बरं, नंतरच्या काळामध्ये हा वाद झाल्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार आणि 9 इतिहासकारांची समिती नेमली गेली. ते स्वतः जयसिंगराव पवार सर म्हणले की मी स्वतः असं मानत होतो की ते शिक्षक, गुरु, पालक होते, परंतु मी ज्यावेळेस नव्याने त्याच्याकडे प्रकाश टाकला तर माझ्या असं लक्षात आलं की ही खूप मर्यादित व्यक्ती आहे. खरं श्रेय तर शहाजी महाराजांचे, ज्यांनी 1638 ते 1642 बेंगलोरमध्ये शिवाजी महाराजांना सगळं शस्त्र वगैरे अशी 32 कला शिकवल्या, भगवा झेंडा दिला, 168 लोक त्यांच्या बरोबर दिले, आणि प्रतिपचंद्र लेखे वर्ध विष्णू शाह शिष्या राजा भद्रायते, म्हणजे तुझं पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेन तुझं राज्य वाटावं. हे कोण सांगतंय? शहाजी महाराज, जिजाऊ आणि 168 लोक. त्याच्यात दादोजी कोंडदेवचं नाव नाहीये. मग नव्याने प्रकाश टाकल्यानंतर दादोजी कोंडदेवची मर्यादित जी भूमिका आहे ती त्यांनी अधोरेखित केली. मग दादोजी कोंडदेवचा खोटा इतिहास आमच्यावर थोपवायचा, आमच्या राजावर, रामदास स्वामी, ठीक आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांच्या जे काही त्यांनी काम केलं, परंतु त्यांना गुरुपदी बसवत असताना, दादोजी कोंडदेवला शिक्षकपदी बसवताना खरं जे काम शहाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी केले त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले. मग शहाजी महाराजांनी केलेलं काम इतिहासातलं सत्य पुराव्यावर सांगणं आणि जे जुनं आहे, खोटं आहे ते नाकारणं, ह्याच्यात गैर काय? आता संघर्ष तो होणार आहे. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या घराच्या अंगणामध्ये कचरा साचला, घाण साचली, तर पहिलं काय करणार आपण? आपलं घराचं अंगण स्वच्छ करणार. आता अंगण स्वच्छ करत असताना, घाण काढत असताना ती जमीन जर म्हणायला लागली तुम्ही माझ्यावर अन्याय करतो, तर काय अर्थ आहे? तर उलट जे लोक आमच्यावर आरोप करतात, आम्ही त्यांना अनेक वेळा सार्वजनिकरित्या खुल्या चर्चेला बोलवलं होतं. खुल्या चर्चेला हे येत नाहीये, नव्याने काही पुरावे देत नाही. मग आम्ही संभाजी महाराजांची सिरियल काढली, डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर मी सहनिर्माता होतो. त्याच्यात आम्ही सत्य इतिहास दाखवला. अनेक आमच्या इतिहासकारांनी नवीन 150 पुस्तकं प्रकाशित केले जिजाई प्रकाशननी. आता त्याला पिवळी पुस्तकं म्हणून बदनाम करतात. मग आता तुमची कसली पुस्तकं आहे ज्याच्यात एक लक्षात घ्या, इतिहास असतो, घडलेला असतो, त्याला काय पर्याय नसतो, जे उपलब्ध साधनं येतं. आता दुसरा मुद्दा काय आहे की कथा कादंबऱ्यामध्ये स्वातंत्र्य असतं. कुणाला मोठं करायचं, म्हणजे हिरोला कधी मोठं करायचं, कधी विलनला मोठं, आणि ते गुरफटत करमणूक करत. तर अशा प्रकारामध्ये लेखकाला स्वातंत्र्य असतं आणि अनैतिहासिक पात्र पण घुसवली जातात. जसं थोरातांची कांबळा हा पिक्चर आला होता, म्हणजे भालजी पेंढरकरांनी जे चित्रपट काढले त्या भालजी पेंढरकरचं अण्णासाहेब नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये फोटो आहे भालजी पेंढरकर, गोलवलकर गुरुजी आणि डॉक्टर हेगडेवारांचा फोटो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे शिवाजी महाराजांचे जे चित्रपटात आले, ज्यात रामदास स्वामी आले, दादोजी कोंडदेव आले, मग ते असे जे चित्रपट आले ज्याच्यामध्ये कळत न कळत चित्रपटाच्या माध्यमातून बदनामी झाली, ती दुरुस्त नको का करायला? आमच्या महापुरुषांची बदनामी होत असेल, आमच्या महापुरुषाचा खोटा इतिहास जात असेल, तर आम्ही ती दुरुस्त केली पाहिजे. याच्यात वाईट काय? याचा अर्थ असा नाही की आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात. माझे अनेक ब्राह्मण चांगले मित्र आहेत, माझे चांगले समर्थक आहेत. आता हा हल्ला झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीने सगळ्यात जास्त समर्थन दिलं, दुसरे माझ्या ब्राह्मण मित्रांनी दिलं. मराठा समाज तर माझ्या मागं आहेच, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमा आणि विश्वासामुळेच मी आज जिवंत आहे. प्रश्न असा आहे की आमचा दलितांची संघर्ष नाही, ओबीसींची नाही, परंतु काय होतं, मराठा समाज ज्यावेळेस ओबीसी मध्ये जाण्याची कुणबी म्हणून इच्छा व्यक्त करतो, नैसर्गिक आहे. म्हणजे मराठा समाज कुणबी आहे हे सिद्ध झालेलं आहे, पण कायद्याच्या मर्यादा आहेत. पण आमचं आरक्षणाचं आंदोलन बदल काय झाला की ईडब्ल्यूएस केंद्र सरकारने घटनात्मक बदल केला
मग आरक्षणाचा एक नवीन दरवाजा खुला झाला आर्थिक निकष आणि त्याचा फायदा झाला. 8-8.5% बरोबर. घेत होते. आता नव्याने जे आरक्षण दिले जे आता महाराष्ट्र सरकारने जे कोर्टात परत आहे हं. तर त्याच्या परत मर्यादा आहेत. म्हणून मग ज्यावेळेस आम्ही कुठली भूमिका घेतो आमची भूमिका काही कोणाच्या विरोधात नाहीये. हं. आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्यासाठी न्यायी. जसं हं. आरक्षण मिळालं पाहिजे तर ठीक आहे बा, कुणबी म्हणून मिळत असलं तर घ्या, घ्या. आर्थिक निकषाचं मिळत असलं तर घ्या, पण त्याच्या पलीकडे एक जग आहे जिथं संधी आहे. ही आमची भूमिका आहे. ॲट्रॉसिटीचा बेकायदेशीर वापर होऊ नये, पण त्याचा गैरवापर होत असेल तर विरोध केला पाहिजे. मग काही लोकांना असं वाटतं की आम्ही चुकीचं करतो, असं नाहीये. आणि ओबीसींबरोबर आमचं ऋणानं बंद आहे, कारण बुद्धापासून बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भूमिका आहे ती विठ्ठलरामजी शिंदेंनी मांडलेली. अनेक मराठा संस्था ज्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अंतर्गत सुरू झाल्या, रयत शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्था, शिवाजी मराठा, शिवाजी मेमोरियल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा मराठा, नगर जिल्हा मराठा, औरंगाबाद जिल्हा मराठा, या बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिकण्यासाठी मराठा समाजातल्या लोकांनी सुरू केलेल्या या संस्था आहेत. त्यामध्ये SC, ST, OBCची मुलं शिकली. मराठा समाज हा मराठा पॉलिटिक्स ज्याला म्हणतो आपण, हे बहुजन पॉलिटिक्स आहे. सहकार चळवळ उभी केली, साखर कारखाने, दूध संघ, कुक्कुटपालन, बँका, ग्रामीण शिक्षण संस्था. आपण अकलूजमधनं येतात. अकलूजमध्ये मोहिते पाटलांनी जे काम केलंय अगदी माळशिरस तालुका आणि त्याच्या पलीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर त्यात काय फक्त मराठ्यांनी शिक्षण घेतलं का? मराठा समाज कधीही कुठल्याही जात धर्माच्या विरोधात काम करत नाही. तो मानवतेच्या दृष्टिकोनातनं काम करतो. हे अनेक महापुरुषांच्या निमित्ताने सिद्ध केलं. शिवाजी महाराजांचं राज्य काय भोसलेंचं राज्य होतं का? ते रयतेचं राज्य होतं. हीच विचारसरणी घेऊन शाहू महाराज काय म्हणतात? बहुजन हिताय बहुजन सुखाय. शाहू महाराजांना दलित मित्र का म्हटलं गेलं? शाहू महाराजांबद्दल बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? ही इज द पिलर ऑफ डेमोक्रेसी. आणि शाहू महाराजांची जयंती ही दिवाळीसारखी उत्सव म्हणून साजरी करायची. कोण म्हणतं? बाबासाहेब आंबेडकर. सयाजीराव गायकवाडांकडे त्यांनी शिक्षण घेतलं, तर मग सयाजीराव गायकवाडांबद्दल त्यांना चरित्र लिहायचं होतं, पण ते शेवटच्या आयुष्यामध्ये त्यांचं राहून गेलं. सयाजीराव गायकवाड शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलं. अगदी गोलमेज परिषदमध्ये विशेष सत्कार सयाजीराव गायकवाडांनी. आता डॉक्टर बाबा बहाण यांनी 100 खंड सयाजीराव गायकवाडांवर प्रकाशित केले सरकारमार्फत आणि त्यांच्या साकेत प्रकाशनच्या माध्यमातून. नवीन मांडणी झालेली ही नव्हती पूर्वी. जी मर्यादित मांडणी होती त्याच्यावर आपण अवलंबून होता. आता नव्याने मांडणी होत असेल आणि जुनी मांडणी चुकीची होत असेल तर संघर्ष ठरलेला आहे. हा 2 विचाराचा असेल किंवा 2 दृष्टिकोनाचा असेल. याचा अर्थ आम्ही मानवतेच्या विरोधात आहे हे खोटे. आम्ही दलित, ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन, धर्मपरिवर्तित लोक, मी ख्रिश्चन समाजावर काम करतो, मी मुस्लिम समाजावर काम करतो, मी आता बबनराव तायवडे यांची अखिल भारतीय ओबीसी संघटना आहे. याच्या स्थापनेच्या कसं असावं संघटना 3 मिटिंगला मी हजर होतो. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मांडणी जी झाली सुरुवातीची पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले हॉलमध्ये मी होतो आणि जी स्थापना झाली 2003ला 31 मेला चोंडीला त्याचा प्रमुख वक्ता मी होतो. आता तुम्ही मला सांगा, माझ्यावर काही लोक अशा प्रकारचे आरोप करतात, त्यांना माझा इतिहास माहीत नाही, माझं कनेक्शन माहीत नाही. चौंडीचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला. आणि आता माझे भाचे भूषणसिंग होळकर इंदोरचे हे प्रयत्न करतायत की वापगावचा जिथं मल्हारराव होळकरांचा राज्याभिषेक झाला होता, होळकर घराण्याची ती अस्मिता आहे, ते रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात होतं, तिथं शाळा होती, ती आता आम्ही बाहेर काढतोय आणि तिथं आता मल्हारराव होळकरांचं स्मारक करतोय. माझे सख्खे भाचे धनगर समाजाचे. आता हे नातं काय सारखं सांग. आणि हे शाहू महाराजांनी आणलेले. त्यांच्या सख्या बहिणीचं लग्न होत असताना त्यांनी 25 धनगर मराठा विवाह केले. धनगर आणि मराठ्यांमध्ये फरक काय? माळी आणि मराठ्यांमध्ये फरक काय? काहीच नाहीये. तर हा संघर्ष SC, ST, OBC विचाराचा नाही, तर हा फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही पाईक आहोत आणि वाहक आहोत. शेवटी मी एवढंच म्हणेन की तुम्ही मधल्या काळामध्ये थोडासा प्रकाशझोत तुम्ही बाहेर गेला, तुम्ही परत एकदा लाईमलाईट किंवा प्रकाशझोतामध्ये आलेल्यात. या घटनेमुळे तुमच्या आत्मविश्वासावरती काही परिणाम झालेला नाही आहे, पण अपेक्षा हीच आहे की महाराष्ट्र शांत राहावा, स्वस्थ राहावा, जी जशाच तसे किंवा शांततेमध्येच प्रगती होती. याला काटा काढून वगैरे असं उत्तर देऊ नये. वैचारिक मांडणी तुम्ही करत राहा, जी आता तुम्ही मांडणी करता. तुम्ही सभांमधून सुद्धा आगामी काळामध्ये ही सगळी मांडणी करणाऱ्या तुम्ही म्हटलेलं आहे, तीच अपेक्षा आहे. प्रेक्षक हो, प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा आपण ऐकली. त्यांना असं का वाटतंय की हा हत्येचा कट होता किंवा याच्या पाठीमागं RSSचा हात का आहे?
भाजपचं कनेक्शन कसं आहे, कोण गॉडफादर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हे काम करत असताना सामाजिक का त्यांचा अडसर वाटतो आहे. त्यांच्यावरती जे आक्षेप घेतले जातात किंवा घेतले गेले, ब्राह्मण विरोधी आहेत किंवा दलित विरोधी आहेत, त्याच्यावरची देखील त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला त्यांची मांडणी जी आहे ती कशी वाटली, त्यांच्या भूमिका तुम्हाला पटल्या का? तुमच्याही प्रतिक्रिया त्यांच्या हल्ल्यावरच्या किंवा त्यांच्या मांडणीवरच्या या तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि बघत राहा बोलबड. जय जिजाऊ जय शिवराय.